नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की स्वप्न पाहण्यासाठी मोठं शहर लागत नाही, तर मोठं मन लागतं. ही गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निंबोडी नावाच्या एका छोट्याशा गावातल्या एका सामान्य मुलाची, जो आज इस्रोपर्यंत पोचला आहे. निंबोडी, छोटंसं गाव, साधी घरं, शेतकरी कुटुंब आणि त्या गावात वाढणारा कर्तव्य अशोक करारे नावाचा एक मुलगा. जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा विद्यार्थी दररोज इतर मुलांसारखाच शाळेत जायचा. पण त्याच्या मनात एक वेगळंच स्वप्न होतं. जेव्हा इतर मुले खेळण्याच्या गप्पा मारायची, तेव्हा कर्तव्य आकाशाकडे पाहायचा, तारे मोजायचा आणि मनात म्हणायचा, एक दिवस मीही अवकाशात जाईन. शाळेत सुविधा कमी होत्या, मोठ्या प्रयोगशाळा नव्हत्या, महागडी उपकरणं नव्हती, पण होती एक गोष्ट, अथांग जिद्द. शिक्षक सांगायचे, तू काहीतरी वेगळं करशील. कर्तव्य पुस्तकातले धडे केवळ वाचायचा नाही, तर समजून घ्यायचा. घरी साध्या वस्तूंनी छोटे प्रयोग करायचा. पाण्याची बाटली, वायर, बल्ब आणि त्यातून विज्ञान शोधायचा. गावातले लोक म्हणायचे, हा मुलगा फार वेगळा आहे. पालक गरीब होते, पण त्यांनी कधीही त्याच्या स्वप्नांवर मर्यादा आणल्या नाहीत. ते म्हणायचे, पैसा नसेल, पण शिक्षणासाठी आम्ही काहीही करू. काळ पुढे सरकत गेला. कर्तव्य जिल्हा स्तरावर स्पर्धा जिंकू लागला. राज्यस्तरावर नाव होऊ लागलं. आणि एक दिवस, तो दिवस आला ज्याची त्याला आयुष्यभर वाट पाहिली होती. इस्रो, भारतीय अवकाश संशोधन संस्था. त्या संस्थेत निवड होणं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न, आणि त्या यादीत निंबोडीच्या कर्तव्याचं नाव होतं. तो दिवस जेव्हा त्यानं काळा कोट घातला, गळ्यात ओळखपत्र लावलं आणि हातात एक बॅग घेतली. त्या बॅगेवर लिहिलं होतं, इस्रो 2026. तो बॅग घेऊन उभा होता. पण त्या बॅगेत फक्त कपडे नव्हते. त्या बॅगेत होते त्याच्या आईवडिलांची आशा, शिक्षकांचा आशीर्वाद आणि संपूर्ण गावाचं स्वप्न. गावात बातमी पसरली, निंबोडीचा मुलगा इस्रोला जातोय. शिक्षकांचे डोळे पाणावले, पालकांचा छाती अभिमानानं फुलली, आणि संपूर्ण गावानं म्हटलं, हा फक्त कर्तव्याचा विजय नाही, हा आपल्या गावाचा विजय आहे. आज कर्तव्य फक्त एक विद्यार्थी नाही, तो ग्रामीण भागातील अपार क्षमतेचं प्रतीक आहे. तो प्रत्येक गरीब मुलाला सांगतो, तू कुठे जन्मलास याला अर्थ नाही, तू कुठे पोहोचतोस याला अर्थ आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला एकच धडा देते, स्वप्न मोठी ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली, मेहनत कधीही लहान नसते. आज निंबोडीचा हा छोटा शास्त्रज्ञ उद्या हजारो मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल. जर कर्तव्य निंबोडीतून इस्रोपर्यंत जाऊ शकतो, तर तुम्हीही तुमच्या स्वप्नांपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न पहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. धन्यवाद.